मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता यापुढं दिव्यांग बांधवांना अगदी एका क्लिकवर विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते नुकतंच दिव्यांग सहाय्यक या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर या पोर्टलवर आता जे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव आहेत त्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यांचं प्रोफाईल त्या ठिकाणी बनवणे गरजेचं आहे. आणि हेच प्रोफाईल ऑनलाईन पद्धतीनं कसं बनवलं जातं, प्रोसेस कशी आहे, कोणत्या प्रोसेसनं त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रोफाईल बनवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दिव्यांग योजनेचा विविध योजनेचा लाभ घेता येईल. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही जर दिव्यांग बांधव असाल किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये नातलगामध्ये कोणी दिव्यांग बांधव असेल तर त्यांना या व्हिडिओमुळे फायदा मिळेल. दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारचं हे पोर्टल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्ही जर मोबाईलवरून बघत असाल तर मोबाईलवरून अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी या वेबसाईटचा दिसतो. हे मोबाईलवर असं दिसतं आणि कॉम्प्युटरवर असं दिसेल. तर इंटरफेस वेगवेगळा आहे, पण प्रोसेस जी आहे ती सर्व सेम आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी शाळा दिव्यांगासाठी शासकीय योजना कोणकोणत्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एकूण 14 योजना आहेत. दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार, त्यानंतर आर्थिक सहाय्य, राज्य पुरस्कार योजना, स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री देखील त्या ठिकाणी मिळते. आर्थिक सहाय्य 30,000 रुपयापर्यंत, आर्थिक सहाय्य 1,00,000 रुपयापर्यंत, त्यामध्ये 30,000 रुपये लाभ मिळतो. त्यानंतर विवाह प्रोत्साहन योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, विशेष सहाय्य योजना, यामध्ये प्रधानमंत्री आवास प्रमाणरूप दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती. तर अशा विविध योजना या ठिकाणी एकाच पोर्टलवर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी शाळा आणि रुग्णालय देखील तुम्ही बघू शकता. कोणत्या ठिकाणी शाळा आहे, कोणत्या ठिकाणी रुग्णालय आहे, या संदर्भातील सविस्तर इत्थंभूत माहिती या पोर्टलवर दिलेली आहे. तर आता नोंदणी कशी करायची जाणून घेऊयात या संदर्भातील संपूर्ण माहिती. नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा. अशा प्रकारचा एक बॉक्स या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर येईल. या ठिकाणी तुमच्याकडे UDID कार्ड आहे का, या ठिकाणी 2 पर्याय आहे. होय, माझ्याकडे UDID आहे. नाही, मी हाताने भरू शकेन. म्हणजे बऱ्याच जणांकडे UDID कार्ड आहे. नसेल तर ते UDID कार्ड काढून घ्या, डाउनलोड करून घ्या. ऑनलाईन पद्धतीनं देखील UDID कार्ड मिळतं. ते कसं डाउनलोड करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट्समध्ये तसं लिहा, म्हणजे आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवू आणि त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू. तर या ठिकाणी आता UDID कार्ड आहे. होय, माझ्याकडे UDID आहे. या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी UDID जो क्रमांक आहे तो प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता एका मोबाईल नंबरवर तो OTP गेलेला आहे. तो OTP दिलेल्या चौकटीत टाकून सत्यापित करा आणि ऑटो फिल करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी वैयक्तिक माहिती भरायची आहे. मी स्वेच्छेने माझा आधार क्रमांक प्रमाणीकरण सत्यापन उद्देशासाठी आधार अधिनियमानुसार शेअर करण्यास संमती देतो किंवा देते या ठिकाणी चेक करायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. पहिलं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेलं असेल. जन्मतारीख देखील या ठिकाणी आलेली असेल. वय ऑटोमॅटिक येईल. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. ईमेल ID या ठिकाणी नसेल तर टाकायचा आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती या ठिकाणी निवडायची आहे. तुम्ही विवाहित असाल, अविवाहित असाल, विधूर किंवा घटस्फोटित असाल तर या संदर्भात ही माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर कुटुंबाची माहिती टाकायची आहे. वडिलाचं नाव, वडिलाचं मधलं नाव आणि वडिलाचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. वडील दिव्यांग आहेत का, आता लक्षात घ्या ही सगळी माहिती वडिलांची आहे. वडील दिव्यांग आहेत का, असेल तर होय, नसेल तर नाही. आईचं पहिलं नाव, आईचं मधलं नाव, आईचं आडनाव. त्यानंतर आई दिव्यांग आहे काय, असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर स्थिती माहिती या ठिकाणी जात श्रेणी जी आहे ती निवडायची आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर पॅन क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. दिव्यांग स्थिती या ठिकाणी UDID क्रमांक ऑटोमॅटिक आलेला असेल. अपंगत्वाचे नाव
या अपंगत्वाचे नाव देखील या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. ही सर्व माहिती जी आहे ती UDID क्रमांकावरून या ठिकाणी आलेली आहे. सध्याचा पत्ता, इथं घर क्रमांक टाकायचं, रस्त्याचं नाव टाकायचं, त्यानंतर गाव निवडायचं आणि स्थानिक संस्था जी आहे ती निवडायची. त्यानंतर स्थायी पत्ता. पालकाशिवाय तुमच्याकडे कायदेशीर मर्यादित पालक उपलब्ध आहेत काय, या ठिकाणी चेक करा. पालकाचे पहिले नाव, पालकाचे मधले नाव, पालकाचे आडनाव. शिक्षणाची पातळी या ठिकाणी निवडायची आहे, शिक्षण काय झालेलं आहे ते. त्यानंतर सर्वोच्च पात्रता, जे तुमचं शिक्षण जास्त असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. काही व्यवसाय करत असाल तर तो या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर मुख्य व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, पालकाचे एकत्रित उत्पन्न. त्यानंतर बँक खात्याची माहिती टाकायची आहे. बँक खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव. इतर माहितीमध्ये अर्जदार जो आहे तो दारिद्र्यशील आहे काय, असल्यास होय निवडा, नसल्यास नाही निवडा. आर्थिक दुर्बल घटक आहे काय, असल्यास होय, नसल्यास नाही. देखभाल करणाऱ्याचे नाव, पहिलं नाव, मधलं नाव, या ठिकाणी वडिलाचंच नाव टाका, वडिलाचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, मोबाईल नंबर. आणि हा पर्याय सोडून दिला तरी काही हरकत नाही, असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. ज्या माहितीला स्टार नाही तर ती तुम्ही सोडून देऊ शकता किंवा टाकू शकता. अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी संपूर्ण हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरलेला आहे. सगळी माहिती यामध्ये व्यवस्थितरित्या भरलेली आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर या ठिकाणी मी येथे घोषित करतो की कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दिलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार खोटी नाही आणि बरोबर आहे. आता सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. तुमचा मोबाईल नंबर आणि ID जो आहे तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या ईमेल IDवर गेलेली असेल, त्या ठिकाणून तुमचा ID किंवा तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण मोबाईलवर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP आलेला आहे. तो OTP आपण दिलेल्या चौकटीत टाकलेला आहे आणि साइन इन करा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लॉग इन झाल्यानंतर या वेबसाईटचा इंटरफेस म्हणजे आतील भाग कसा दिसतो. तर या ठिकाणी युजरला त्यांचा फोटो अपलोड करता येणार आहे. त्यांचं नाव या ठिकाणी दिसतं, त्यांचं UDID क्रमांक या ठिकाणी दिसतो, फोन नंबर आणि ईमेल ID, त्याचप्रमाणे लोकेशन देखील या ठिकाणी दिसत आहे. आणि त्यांचं जे स्टेटस आहे, ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह, तर या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर पात्र योजना, आता या या संपूर्ण योजना या ठिकाणी दिसतात बघा. 2,50,000, 2,500, त्यानंतर 1,000, 30,000, 1,72,000, अशा विविध योजनांसाठी हा अर्जदार जो आहे तो पात्र आहे. त्यानंतर 1,000 आणि 25,000. तर या योजनांसाठी आता ही व्यक्ती या ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज करू शकते किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सूचित केलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जर दिव्यांग असाल आणि तुम्हाला विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि माहीत नसेल की कोणत्या ठिकाणी जायचा, अर्ज कसा करायचा, तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. ज्या योजना ऑनलाईन आहेत त्या योजनेची लिंक त्याच ठिकाणी दिसेल. ज्या योजना ऑफलाईन आहे त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे की योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, कोणत्या विभागाला भेटायचं, किती अनुदान असतं, संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटते. म्हणजेच दिव्यांग बांधवांसाठी हे पोर्टल जे आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. या पोर्टलचं नाव लक्षात ठेवा, दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in. तर या पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करा. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. नोंदणी कशा पद्धतीने केली जाते, प्रोफाइल कसं तयार करायचं आणि योजना कशा बघायच्यात, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. धन्यवाद.